गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स. लाईट गेली आहे, लिफ्ट बंद आहे, तेव्हा आम्ही जिन्याने चालले खाली. तर आज आहे गुरुवार शुक्रवार 2 दिवस काम करायचं आहे फक्त. परत एक आठवडा सुट्टी, दिवाळीची सुट्टी. मस्त मस्त ब्लॉग्स येणार आहेत आपले दिवाळीचे, बघत राहा. शॉपिंग कुठं करायची, काय सगळं करायचं आपल्याला, सगळं शूट करायचं यावेळेस. कारण मागच्या वर्षी दिवाळीत विवाह नव्हता, छोटा होता, 1 महिन्याचा होता. फर्स्ट शूट केलं होतं फर्स्टमध्ये, तर त्यामुळे एवढी काही शॉपिंग वगैरे दिवाळी काहीच केली नव्हती मागच्या वेळेस आम्ही. त्यावेळेस मस्त करणार आहे आता. शनिवारचा एक दुसरा प्लॅन होता मित्रांनो, तो पण आता कॅन्सल झाला आहे काही कारणास्तव. त्यामुळे म्हटलं शॉपिंगला जाऊ. विचार केला असेल हे का लावले, कारण आज थोडंसं इंटेन्स वर्कआउट आहे, घाम वगैरे येणार ना, तर ते याच्यामुळे चेहऱ्यावर नाही येत. इंटेन्स कार्डिओ झाला मित्रांनो आज, मस्त एकदम. माझे झाले 450 कॅलरीज प्रियंका. ट्रेडमिलवर 250 आणि सायकलिंग 200. माझं 250 झाले. हे शक्य आहे कारण परवा मटण आणि काल चिकन खाल्लं होतं, नाहीतर लगेच इफेक्ट जाण्याचं. म्हणजे मला लगेच असं विकनेस येते. तू कारण प्रोटीन इंटेक घेतच नाही ना काही, तुला देतं तर तू खात नाही. नॉनव्हेजमध्येच प्रोटीन असतं, इथंच प्यायचं आहे. पी तुला जेवढं पाहिजे तेवढं पी. मित्रांनो मला पोहे बनवायची, तिथं बघा मी सगळं कट केलेलं आहे. कांदा, टोमॅटो, त्याच्या बिया पण काढल्यात. तर मिरची आहे, लिंबू, पोहे. आज असणारे ब्रेकफास्ट पोहे आणि हाफ फ्राय ऑमलेट. पहिलं घालूयात आपलं ॲप्रॅन. आपले पोहे रेडी झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता इथं एक बॉइल्ड एग आहे, तर ते मला ऑफिसला घेऊन जायचं आहे एका डब्यात. आणि इथं तव्यावर बनवणार आहे मी हाफ फ्राय ऑमलेट. हाफ फ्राय ऑमलेटला फक्त 2-3 चमचे तेल टाका, 2-3 ड्रॉप, चमचे नाही. आणि फक्त अंडा फोडून टाकायचा, दॅट्स इट. तवा तापलेला आहे. त्याच्यावर थोडंसं चवीपुरतं मीठ पण टाकू शकतो तुम्ही. एक ऑरिगॅनो मसाला. बघा मित्रांनो एकदम हेल्दी ब्रेकफास्ट. पोहे, हाफ फ्राय ऑमलेट. त्याला पलटी नसतं करायचं, ते असंच उचलायचं असतं. आणि इथं अंजीर शेक बनवलाय प्रियंकाने. का व्हेरी गुड. चालला कुठे, चालला बाहेर? हा, बाहेर चालला विमान. बाय 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 करतो. शिकला बाय बाय करायला. कबूतर जाळी लावली मित्रांनो पल्लीकडे, त्यामुळे काही टेन्शन नाही विमान मोठा होईपर्यंत. काय करतो? घाबरते जास्त. काय झालं आज? डाळ भात खातो का रे? हे बघ त्याला खायला घालणार माहिती का?
खा छान छान. दिवाळी सेलिब्रेशन ट्रेडिशनल डे. तर सगळ्यांनी मस्त मस्त छान छान आपली जी परंपरा आहे ट्रेडिशनल कपडे घालून यायचे. तर काही लोक नाही येत घालून, काही लोक येतात. तर तेच आहे की आपलं जेवढे लोक सेलिब्रेट करतात त्यांच्यासोबत जायचं, जमेल तेवढं सेलिब्रेशन करायचा प्रयत्न करायचा, एन्जॉय करायचा प्रयत्न करायचा. तर बघूयात आता ऑफिसमध्ये काही जमत नाही मला. लेट सी जमलं तर रेकॉर्ड. मित्रांनो चाललोय घरी आता. 4:15 वाजलेत. इथं एक बेकर्स प्राईड आहे खराडीमध्ये, आता तिथून घेऊयात आपण. वेज पफ गरम करके दोगे? 2 पार्सल करना. लाइव चल रहा है क्या वैसा है? वीडियोस डेली हाँ डालता हूँ यूट्यूब पे. चैनल है ना मेरा, चैनल है यूट्यूब का, प्रियंका प्रवीण व्लॉग्स. प्रवीण लाइव व्लॉग्स. तो आप काट के डालते हो? हाँ. मस्त फोटो काढले मित्रांनो. हा कुर्ता थोडा लूज आहे पण चांगलं वाटतं त्याला, कम्फर्टेबल. नेहमीच काय टाईट टाईट एकदम स्किन फिट घ्यायला पाहिजे. मोठा झाला मम्मा पशी खेळते तिथं नाही चढत वर. बघू तुला गिफ्ट वॉच दिलंय पण त्याच्यावर लोगो आहे. घालू शकतो वॉचला काही नाही प्रॉब्लेम मला. हे बघा मित्रांनो, हे गिफ्ट मिळालं ऑफिसमधून. तर दिवाळीचं गिफ्ट नाही आहे, आमच्या कंपनीला 10 वर्ष पूर्ण झाली 2015 ते 2025. त्यामुळे त्यांनी गिफ्ट दिले. ही बॅग आहे एक मस्त. आणि हे बघा हे गिफ्ट आहे. ह्याच्या आतमध्ये गिफ्ट असणार आहे. काय 2-3च आयटम आहे त्याच्यात. हे बघा इथे आपल्याला चांदीचं एक नाणं भेटले. चांदीचं नाणं मिळाले. तनिष्क टाटा प्रॉडक्ट 10 ग्रॅमचं आहे. इथं हे लेपल पिन, म्हणजे ब्लेझर घातला ना इथे छोटीशी पिन असते ना ती लावायला 2 आहेत. तर ते नाही दाखवू शकत कारण ते कंपनीचे त्यांनी ते लोगोच बनवला डायरेक्ट. आणि इथं वॉच आहे, टायटनचं वॉच दिलेलं आहे. तर असं काहीचं गिफ्ट आहे. तर दिवाळीचं गिफ्ट असतं लोकांना, आम्हाला दिले 10 इयर्स ॲनिव्हर्सरी गिफ्ट. ते वॉच चांगलं आहे, मी वापरू शकतो. वॉच टायटनचं आहे. येस इट लुक्स लाईक दिस. तर असं काहीसं आहे. अनबॉक्स करायचं होतं मला म्हणून मी केले. हे बघा मित्रांनो, बंद कर किती. आम्ही जेवण करतोय. दादा आलेत आणि त्यांनी एक नवीन आयटम आणला, नॅचरल्स. नॅचरलचा आयटम आहे. नॅचरलचा आयटम आहे तो. पेरू खेळायला घे त्याला. तर हे बघा बरंच सामान आणले गावावरून. लिंब तर किती आपल्या आमच्या घरी डायरेक्ट लिंबाचं झाडच आहे. नारळ पण आणले ना. ह्याच्यात काय गुळ अंडी का. आणि हे बघा मेन आयटम हा आहे खवा. किती लिटरचा आहे? 2 लिटर म्हशीच्या दुधाचा खवा केलेला आहे डायरेक्ट. बस मी आता याच्यात साखर टाकून थोडीशी रबडी टाईप करणार आहे. नको करू, उद्या करू.
काय खायचंय तुला काय? बस 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 चमचा बंद एक थोडस दूध टाकू घ्यायच्यात म्हणजे मिक्स होईल. त्याला नको. मस्त लागतोय. 2 लिटर दुधाचा एवढा झालाय आणि प्लस 2 लिटर दूध पण आणले. गावाकडचं म्हशीचं दूध कसं असतं एकदम लाल लाल. तुला खायचं तुला प्यायचं म्हशीचं दूध. ठेव. बघा मित्रांनो अभय आणि माधुरीने आम्हाला दिलंय सूप. मल्टी व्हेजिटेबल सूप आहे. गाजर बीट आवळा आणि टोमॅटो सगळं सूप आहे. थँक्यू भाभी. I'm alive.